वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे। त्यामुळे वर्धा शहरात मागील 3 दिवसापासून पाणी पुरवठा बंद झालेला आहे। आणखी 3 दिवस शहराला पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती मिळालेली आहे। वर्धा शहराला महाकाळी धरण जो आहे धाम प्रकल्प तिथून पाणी पुरवठा केला जातो आणि येळाकेळी मार्गे ही मुख्य जलवाहिनी वर्धा शहराला पाणी पुरवठा करते। मात्र 3 दिवसापूर्वी या जलवाहिनीमध्ये कुठेतरी बिघाड आलं होतं। शोधता नगरपालिका प्रशासनाला 3 दिवसाचा वेळ लागला। आपण पाहू शकतो ही सध्या फॉल्ट त्यांना मिळालेला आहे। इथे काम सुरू आहे, पण सध्या 3 दिवस झालेल्या शहराला पाणी पुरवठा झालेला नाही। आणखी 3 दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती वर्धा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राजेश भगत यांनी दिलेली आहे। ज्या वार्डांमध्ये पाण्याची टंचाई सध्या आहे, जिथे बोरवेल नाही आहे, त्या ठिकाणी आजपासून नगरपालिका टँकरने पाणी पुरवठा करणार आहे। मात्र 3 दिवसापासून पाणी टंचाईची झळ सोसत असलेल्या वर्धेकरांना आणखी 3 दिवस पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।